नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज आपण गोराई डम्पिंग ग्राउंडमध्ये आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये इथे कचरा साठलेला आहे। दहिसर ते जोगेश्वरी ह्या विभागातला जो कचरा आहे तो इथे आणला जातो आणि 24 तासाच्या आत त्यांना हा कचरा कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडवरती डंप करायचे आदेश आहेत किंवा तसा नियम आहे। परंतु आरोप असा आहे की हा इथला कचरा जो आहे तो इथेच ठेवला जातो, डंप केला जातो। कित्येक दिवस हा कचरा इथून कांजूरमार्गला घेऊन गेला जात नाही। ते न घेऊन जाण्यामागे कॉन्ट्रॅक्टर जे आहे, ज्यांना हे कंत्राट दिलेलं आहे, त्यांच्याकडून अशी कारणं समोर आलेली आहेत की हा कचरा जो आहे म्हणजे तिथे रोडचं काम चालू आहे आणि त्यामुळे ते कचरा इथून तिथे घेऊन जाऊ शकत नाही। हे आरोप केलेले आहेत भाजपच्याकडून। भाजपचे माजी नगरसेवक आहेत, भाजपचे नेते आहेत स्थानिक, शिवा शेट्टी हे आज आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण ह्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। नेमके आरोप काय आहेत आणि हे जे डम्पिंग ग्राउंड इथे जे कचरा साठला जातोय त्यामुळे परिसरामध्ये काय तक्रारी येत आहेत, लोकांना काय त्रास होतोय। मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। काय आरोप आहे तुमचा ह्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात? आधी तर तुम्हाला सांगतो, हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे, हा सेग्रिगेशन सेंटर आहे। गोरेगाव ते दहिसरपर्यंत जेवढा जे गलीतून छोट्या छोटे गाडी येतात ते त्याला इकडे येऊन आपण डंप करतो कचरा सर्व, आणि मोठा डंपरमध्ये याला घेऊन जातात। आणि त्याचा एक कायदा असतं का जसा टाकला तर तसाच त्याला घेऊन जायचा एक नियम आहे। किती तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये तो इथला कचरा कांजूरमार्गला घेऊन जाण्याचा नियम आहे? नियम मध्ये म्हणजे एक 24 तास असतं। हा, पण मी म्हणतो 24 तासामध्ये एवढा कचरा जमत नाही। गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण म्हणजे कमीत कमी 60 ट्रक कचरा इकडे जमा होता। आम्ही त्याला जाब विचारला, सोसायटीमध्ये वास येत होता, लोकांना त्रास व्हायला लागला। कमीत कमी आजूबाजूला 120 बिल्डिंग आहेत, सर्व लोक खालती आले। चेतन बिरारी समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात, ते सर्व खालती आले, कारण की ते वास सहन होत नव्हता। कारण की एक आठवड्यापासून हा त्रास होता। आम्हाला वाटलं आता सुटेल, आम्ही पण थोडा वेट केला। त्याच्यानंतर आम्ही आलो तर बघितलं तर पूर्ण ढिगारा पडला होता। 60 ट्रक पूर्ण कचरा एकदम जमा केलेला होता। आम्ही रात्री कॉन्ट्रॅक्टरला, पाऊस होता आणि तेवढ्यात आम्ही रात्री आलो, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला जबाब विचारला तर त्याचा असा जबाब येतो का पवई मार्गे ते रोड बनतोय म्हणून त्या हिशोबाने रस्ता बंद आहे आणि आम्हाला दिवसाला अलाउड नाही, असं त्यांनी जबाब दिला। तर माझा एक प्रश्न होता त्या कॉन्ट्रॅक्टरला, तुम्ही पवईचा मार्ग बंद तर घोडबंदरपासून का तुम्ही घेऊन जात नाही कंजूर मार्गला? तर मला असं कळालं का त्याच्यामध्ये डिझेल जास्त जातो आणि त्याला परवडत नाही, असं आहे। पूर्ण ग्लोबल कंपनी हा फेलियर आहे त्यांचा। कारण की जे ट्रक आणतात ते कायद्यानुसार त्याला खालती ट्रे लावायला लागतो। 3 ॲक्सिडेंट झाले, ते रस्त्यावर पूर्ण सांडपाणी त्याचा पडतो, त्याचा वास येतो, रोगराई पसरतो आणि त्याच्यामुळे भरपूर त्रास आहे या ग्लोबल। ह्या एक आठवड्यापासूनच ह्या गोष्टी होत आहेत की ह्याच्या अगोदर पण झालेल्या आहेत? नाही, जसा एक आठवडा मध्ये हा चांगला करतो आणि त्याच्यानंतर काही ना काही कारण असतं, मध्ये पण वास भरपूर येतो। एकच कॉन्ट्रॅक्टर आहे इथे? हो, एकच ग्लोबल। किती वर्षापासून त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? त्याच्या अगोदर कंपनीचं नाव वेगळं होतं, त्याला कंपनीने ब्लॅकलिस्ट केलं, काय केलं माहीत नाही। तर दुसऱ्या नावाने त्यांनी हा टेंडर घेतलेला आहे, ग्लोबल नावाने। हा, आमचा मेन मुद्दा हे आता तुम्ही बघू शकता, आता कचरा येतोय, आता हा हे केलाय, तिकडे पूर्ण डंप होता, आता तो कसा दिशाभूल करतो। जो इथे साचलेला आहे वरती ढीग, हो, तो तसाच होता आणि त्यांनी तो प्लेन केला। हा, त्यांनी काय केलं, ते कचरा दिसायला नाही पाहिजे म्हणून JCPनी पूर्ण बघा, तुम्ही बघू शकता कसं प्लेन करून टाकलं त्यांनी। माझा स्पष्ट या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, कारण की हा माणूस जे लोकांच्या जीवांशी खेळतोय। इथे मी आल्यानंतर बघितलं की काही फवारणी देखील औषधं पण मारली गेली होती। तर औषधं तर मारली जातात, मच्छर आणि हे जे तुम्ही म्हणताय ते कसं काय होऊ शकतं? 1 लिटरमध्ये त्याला 10 ml टाकायचं असतं, पण दिवसाला औषध टाकायचं असतं। तो दिवसाला 160 लिटर त्याला हे करायचं असतं, पण तो काही करत नाही फवारा। आता जेव्हा लोकांनी आवाज उचलला तर आता नावासाठी तो फवारा चालू केला त्यांनी। कधीपासून केलाय हे? जेव्हापासून हा आंदोलन चालू केलं तेव्हापासून। हे तुम्ही आंदोलन पण केलं यासाठी? हा, आम्ही गेटवर उभं राहिलो, गेटवर कुठला गाडी आम्ही घुसायला दिला नव्हता, त्या दिवशीपासून हा चालू झालाय। बरं, आणि आणखीन काय मागणी आहे? म्हणजे आता एकतर तुमची मागणी ही आहे की ब्लॅकलिस्ट करा, परंतु हे समजा सरकारच तुमचं आहे, म्हणजे राज्यात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं आहे, प्रशासक जे आहेत महानगरपालिकेचे ते तुमच्याकडून नियुक्त झालेले, अशा वेळी तुम्हालाच आंदोलन करण्याची काय गरज पडते?
नाही, एक ॲक्च्युली काय करतात, जे इकडचे कर्मचारी ते वलसा लोकांना दिशाभूल करतात. मी हा मेसेज माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांना पण यांना पाठवलं आहे. आमचे संजय उपाध्याय साहेबांशी पण बोलणं झालं आहे. ते हा सर्व विषयाचा जाणीव घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सोबत चर्चा करून याचा तोडगा काढणार आहे. माझा एक इश्यू असा आहे, 2012पासून मी पाठपुरावा करतो. जसं तुम्ही महालक्ष्मी डम्पिंग ग्राउंडला पूर्ण तुम्ही पॅक केलं आहे, तसं याला का करत नाही? सिंगापूरच्या धर्तीवर तुम्ही बघितलं असेल, कुठला रहिवासी वस्तीत कुठलाही डम्पिंग ग्राउंड असलं तर कुठेही वास नाही, कुठे त्रास न होता ते कचरा कसं ते लोक सेग्रिगेशनच्या एक मोठा लेआउटमध्ये हे करतात. ते तसं आमच्या गोऱ्यामध्ये व्हायला पाहिजे, असं माझं मागणी आहे. बरं, आपल्यासोबत काही म्हणजे इथे राहणारे स्थानिक व्यक्ती पण आहेत, ते पण इथे आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घ्यावे नेमका त्यांना काय त्रास होतोय. काय नाव आपलं? चेतन बिरारी. मी समोरच्या चिन्मय सोसायटीत राहतो. आता हे जवळजवळ 15-1 दिवसापासून ही समस्या आम्हाला आलेली आहे की इथे कचरा उचललाच जात नव्हता. कचरा उचलला जात नाही, मग त्याचा परिणाम होतो की दुर्गंधी पसरते. आता ह्या एरियामध्ये जवळजवळ 30 ते 40 सोसायटी आहेत ज्या ह्याला लागूनच आहेत. परत एक आश्रम आहे. हा आश्रम जो आहे तो दिव्यांग मुलं असतात किंवा मतिमंद मुलं त्यांना राहण्यासाठी मदर टेरेसा मिशनरीचा आश्रम आहे. हा भिंतीला लागूनच आहे. आता अशा परिस्थितीमध्ये हे कचरा उचलणार नाही तर दुर्गंधी येणार, त्याच्यामुळे आरोग्याला धोका होणार. आणि यायला जायला देखील आम्हाला खूप आणि डासांचा खूप प्रभाव झालेला आहे आमच्या विभागामध्ये. आता शिवाबाईंना आम्ही ही गोष्ट गेल्या आठवड्यात सांगितली. आम्ही सगळे इथे आलो. हे कर्मचारी जे आहेत ही यांची जबाबदारी आहे, पण हे असे दाखवतात जसं यांना काही कल्पना आहे आणि सगळं कंत्राटदारावर अवलंबून आहे त्यांचं. जेव्हा शिवाबाईने त्यांना काही 4 गोष्टी सुनावल्या तेव्हा सगळे कंत्राटदार धावून आले आणि मग हे शनिवारपासून हा जो कायापालट झाला आहे हा शनिवारपासून झाला आहे. आणि विशेषतः काल रात्री त्यांनी काय चमत्कार केला की हे सगळं बघा पसरवून टाकलं, जेणेकरून पत्रकारांना दिसायला नको हे असं केलंय. फवारणी करण्याचं काम जे आहे ते इथून जो मेन रोड आहे चिन्मयच्या पुढे मंगलमूर्ती सोसायटी तिथपर्यंत त्यांना मारणं बाधित. केवळ इथपर्यंतच न करता आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील ती फवारणी झाली पाहिजे. 2005 साली जेव्हा हे डम्पिंग ग्राउंड बंद केलं गेलं ना, तेव्हा ही सगळी त्यांना गाईडलाईन दिल्या होत्या की तुम्ही अशा प्रकारे फवारणी करा. एक मंगलमूर्ती सोसायटी ते इथे दिव्य वैष्णवी ह्या दोन्ही टोकांना त्यांना फवारणी करणं बाधिल आहे, पण ते फक्त त्यांच्यापुरतं करतात. ते देखील आम्ही जेव्हा त्यांना इथे येऊन आंदोलन केलं, ओरडाओरडी केली तेव्हा केलेले. एकूण परिस्थिती खूप भयावह होती. आज थोडं तुम्हाला वाटते जरा ठीक आहे, पण ते काल रात्री जे दमदाटी झाली त्याच्यामुळे झालेलं आहे ते. तर कचऱ्याची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आता काही लोक सुट्ट्या होत्या, उन्हाळी सुट्ट्या ज्या होत्या त्याच्यामुळे गावी गेले होते, आपल्या मायदेशी गेले होते. आता ते लोक पुन्हा शहरामध्ये यायला लागलेत आणि कचऱ्याची जी समस्या आहे ती आत्ता येत्या काळात पावसाळ्याच्या काळामध्ये आणखीन वाढणार आहे. जनतेचा रेटा वाढल्याशिवाय सरकारी कर्मचारी असतील, स्थानिक नेते असतील किंवा ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आहे असे कंत्राटदार असतील ते देखील जागे होत नाहीत, हे या उदाहरणावरून दिसून येते. अशाच पद्धतीने मुंबई आउटलुक मुंबई महानगरातल्या ज्या काही समस्या आहेत लोकांच्या, त्या समस्या घेऊन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. त्या समस्यांचं निवारण कसं करता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही करत राहणार आहे. त्यासाठी पाहत राहा मुंबई आउटलुक.